नाशिक महापालिकेमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना नाशिकच्या महापौर पदासाठी शिवसेना ठाकरे गट आणि उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गट मैदानात असल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. नाशिकच्या महापौर उपमहापौर निवडीसाठी 6 तारखेला सकाळी 11 वाजता विशेष सभा होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपुष्टात आली आहे. महापौर पदासाठी ठाकरे गटानं तर उपमहापौर पदासाठी शिंदे गटानं अर्ज दाखल केल्यानं निवडणुकीत रंग भरले गेलेत. 122 सदस्यांच्या महापालिकेत 72 जागा मिळवणाऱ्या भाजपकडे बहुमत आहे. विरोधी शिंदे गट 26 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 जागा, ठाकरे गट 15 जागा, काँग्रेस 3 तर मनसे आणि अपक्ष प्रत्येकी 1 असं संख्याबळ आहे. महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे. भाजपकडे बहुमतापेक्षा 10 नगरसेवक जास्त आहेत. निवडणुकीत भाजप विरोधात शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र होता. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी शिंदे गटाच्या महानगर प्रमुखावर गंभीर आरोप केले होते. स्थानिक पातळीवरील संघर्षामुळे शिंदे गटही भाजपचा बिनविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या मानसिकतेत नसल्याचं चित्र आहे. महापौर पदासाठी भाजपच्या हिमगौरी आडके आहेर आणि ठाकरे गटाच्या सीमा पवार यांनी अर्ज दाखल केले असले, स्थानिक पातळीवरील संघर्षामुळे शिंदे गटही भाजपचा बिनविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या मानसिकतेत असल्याचं चित्र सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. संविधान न्यूज, नाशिक.